भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे आंबेडकरवाद समजून घेताना या विषयावर शाहू स्मारक भवन इथं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर गोपाळ गुरू यांनी आपले विचार मांडले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना डॉक्टर गोपाळ गुरू यांनी लोकशाहीला नीतिमत्तेची जोड असावी असं अपेक्षित असताना अलीकडच्या काळात त्यालाच धक्का पोहोचत असल्याचं सांगितलं. समाजात असमानता वाढीला लागली आहे, त्यामुळं सामान्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतोय. जेव्हा लोकशाहीमध्ये असमानता दिसू लागते, भेद दिसू लागतात, तेव्हा समाजात भौतिक प्रगती दिसत असली तरी ती सर्वांचं जगणं सुसह्य करेलच असं नाही. याचा प्रत्यय सध्या येत असून समतेच्या विचारांचं बीजरोपण अधिक प्रभावीपणे करण्याची गरज असून त्यासाठी आंबेडकरवाद समजून घेणं आणि आचरणात आणणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर गुरू यांनी व्यक्त केलं. स्वातंत्र्य, लोकशाही आणि समता ही आंबेडकरवादाची मूल्ये आहेत. या मूल्यांच्या आधारावर आंबेडकरवादाची मांडणी केली पाहिजे. समाजातील सर्व व्यक्तींना विकासाची समान संधी देऊ शकणारा समतेचा विचार आंबेडकरवादाला अपेक्षित आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर अरुण भोसले, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, नामदेवराव कांबळे, दशरथ पारेकर, प्राध्यापक डॉक्टर विनोद लोखंडे, राजदीप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.